राहुरी नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी 14 जानेवारी रोजी तालुक्यामधील तांबेरे, तांदूळनेर, कानडगाव आदी दुष्काळजन्य भागामध्ये दौरा करून पाहणी केली आहे। यावेळी येथील ग्रामस्थांनी नगराध्यक्षांच्या समोर आपली कैफियत मांडली आहे। तालुक्यामधीलच माणसाला ताकद द्या, ती ताकद तुमच्या भल्यासाठी खर्च करता येईल, नागरिकांचे प्रश्न सोडवता येतील, त्यामुळे तालुक्याचाच विकास होईल, असं आवाहन राहुरी नगरपालिकेचे लोकनियुक्त नगर अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। ते 14 जानेवारी रोजी तालुक्यामधील तांबेरे, तांदूळनेर, कानडगाव आदी दुष्काळजन्य भागाच्या दौऱ्याप्रसंगी बोलत होते। यावेळी तांबेरे येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला आहे। यावेळी या समस्येला कोण जबाबदार आहे हे शोधून कारवाई करा, पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा, पुढच्या वेळी परत हे प्रश्न चालणार नाहीत, असे तनपुरेंनी येथील ग्रामसेवकास सुनावलंय। तसेच घरकुल, वीज, रस्ते, सिंचन, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न याबाबत शेतकऱ्यांनी यावेळी व्यथा मांडल्यात। या दौऱ्यास पंचायत समितीच्या सभापती मनषाताई ओहोळ, गटविकास अधिकारी अनंत परदेशी, कृषी अधिकारी आर.डी. माने, विस्तार अधिकारी मुळे, उपसभापती बाळासाहेब रटके, रवींद्र आढाव, दळेसाहेब, ज्ञानदेव सरोदे, जालिंदर शेलार, कचरू मुसमाडे, रमेश वागरे, पंढरीनाथ शेलार, किशोर वागरे, जालिंदर मुसमाडे, रघुनाथ मुसमाडे, दिलीप सरोदे, नामदेव सरोदे, विश्वनाथ शिंगोटे आदींसह ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेशन कार्ड वितरित करण्यासाठी आमदारांना मोठा कार्यक्रम घ्यावा लागतो, म्हणजे रेशन कार्ड मिळणं आता जिकरीचं बनलंय। निळवंडे धरणाच्या पाणी प्रश्नावरती 19 जानेवारीला मोठं आंदोलन छेडणार आहे, असं प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी सांगितलंय। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती रोजगार हमी योजनेचा आराखडा असेल किंवा पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात या तालुक्याच्या पश्चिम उत्तर भागातील गावांचा पाहणी दौरा चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज तांबेरे आणि त्यानंतर तांदूळनेर इथं बैठका झाल्या। तांबेरेकरांचा मोठा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी मांडला आणि त्यावरती पंचायत समितीचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊन त्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचं चर्चा त्या ठिकाणी झाली। त्याचबरोबर रोजगार हमी योजनेमधनं काय कामं प्रस्तावित करायचे हे ऑफिसमध्ये बसून ठरवण्यापेक्षा लोकांना नेमकी काय कामं अपेक्षित आहेत, लोकांना रोजगार कसा देता येईल रोजगार हमी योजनेमार्फत, आणि त्याचबरोबर गावचा विकास कसा साधला जाईल हे लोकांमध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न ते समजून घेण्याच्या दृष्टीने या बैठका गावोगावी या ठिकाणी आयोजित केल्या। तांबेरेच्या ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रश्नाची मोठी समस्या मांडली। त्यांना कुरणवाडी आणि 19 गाव योजनेतून पाणी द्यावं असा प्रस्ताव त्यांनी मांडला। त्यावरती BDO साहेबांना चर्चा होऊन त्यांचा प्रश्न मार्गी लागण्याचं, दुष्काळाच्या पिरियडमध्ये त्यांचा प्रश्न मार्गी लागण्याचं त्या ठिकाणी चर्चा झाली। तांदूळनेरमध्ये विशेष करून पंचायत समितीच्या विषयांपेक्षा शासकीय योजनांबद्दल लोकांनी तक्रारी मांडल्या। या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल, वृद्ध अपंग यांच्यासाठी डोल जे आपण म्हणतो डोलच्या स्कीमांचा मोठा प्रश्न या ठिकाणी वयोवृद्ध महिलांनी मांडला। या तालुक्यामध्ये असे कार्यक्रम घेऊन रेशन कार्ड वाटपाचे कार्यक्रम घेऊन असा आभास खरं निर्माण केला जातो की काय असं चित्र आमदार साहेबांच्या वतीनं दाखवलं होतं की मोठमोठे कार्यक्रम घेऊन एवढे डोल वाटले, एवढे रेशन कार्ड वाटले, परंतु प्रत्यक्षात मात्र जेव्हा आपण लोकांमध्ये जातो तेव्हा ती परिस्थिती अत्यंत वेगळी आहे। लोकांच्या प्रचंड अडचणी अजूनही त्या ठिकाणी प्रश्न सुटलेले नाहीत। मग ते डोलचे असतील, रेशन कार्ड विभक्त करण्यापर्यंतचे प्रश्न असतील। या गावामध्ये पंचायत समितीच्या योजनांपेक्षा शासकीय योजनांवरती लोकांनी खूप त्या ठिकाणी बोट ठेवलं आणि शासनाच्या योजना मग त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या पूर्ण करताना किती अडीअडचणींना लोकांना सामोरं जावं लागतं। हा विषय जेव्हा आपण लोकांमध्ये जातो, लोकांचे प्रश्न समजून घेतो, तेव्हा या प्रश्नाची विदारकता आपल्याला कळते। परंतु या तालुक्याच्या आमदारांचं मात्र मोठमोठे कार्यक्रम घेऊन स्वतःचं कौतुक मिरवण्याचं, एवढे डोल वाटले, एवढे रेशन कार्ड वाटले, मुळामध्ये रेशन कार्ड वाटण्याचा कार्यक्रम आमदारांना घ्यावा लागणं हेच खरं सांगतो की रेशन कार्ड मिळणं हे लोकांना किती जिकरीचा विषय बनलेला आहे। आणि म्हणून या सर्व समस्या सोडवण्याकरता माझी स्वतःची वेगळी यंत्रणा लावून यांचे प्रश्न तहसीलपर्यंत पोहोचून ते सोडवण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे। त्याचबरोबर पंचायत समितीच्या रोजगार हमीच्या योजनेमध्ये काय काय आराखड्यामध्ये काय रस्ते घ्यायचे त्याचं या ठिकाणी वाचन झालं। कुठल्या कुठल्या स्कीम रोजगार हमी योजनेतून काय कामं करता येतील त्याचंही या ठिकाणी आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला। घरकुलाच्या विषय समस्या लोकांनी मांडल्या, परंतु शासनाच्या
जाहिरातीच त्या ठिकाणी जास्त आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांमार्फत मला अशी माहिती मिळाली की यावर्षी पंतप्रधान घरकुल योजनेचं टार्गेट राहुरी तालुक्याला फक्त 113 घरांचं आलेलं आहे. अख्ख्या तालुक्याला जर 113 घरांचं म्हणजे नगरपालिका वगळून 113 घरांचं टार्गेट आलं असेल, याचा अर्थ प्रत्येक गावी सरासरी 1 किंवा 2 घरकुलाचं टार्गेट यावर्षी जर आला असेल तर 2022 पर्यंत सर्व भारतामध्ये सर्वांना घरं देऊ असं ज्यांची घोषणा आहे, पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही गावोगावी फक्त एकाच घराला त्या ठिकाणी घरकुलाला जर अनुदान देणार असाल. इथं कित्येक महिलांनी त्यांची घरकुलाची समस्या मांडली, परंतु आपल्या या ठिकाणी फक्त सरकारच्या फक्त घोषणा नुसतं दिसत आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र जर एका गावात तुम्ही एकच घरकुल देणार असाल तर कसे काय 2022 पर्यंत सर्वांना घरं देणार, हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला दिसतो. आणि म्हणून खरं लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवताना या सर्व अडीअडचणी सामोरं येतात. जेवढा आपल्या ताब्यामध्ये आता पंचायत समितीच्या मार्फत आपल्याकडे सत्ता आहे त्यामार्फत जे जे काय करण्यासारखं आहे ते आपण निश्चित करतो. या व्यतिरिक्तही लोकांची जी निळवंडे धरणाचा मोठा प्रश्न या ठिकाणी लोकांनी इतर कामापेक्षा निळवंडे धरणावरती इथं जास्त सेन्सिटिव्ह विषय खरा आहे. 2014 विधानसभाच्या निवडणुकीमध्ये सध्याच्या विधानसभा सदस्यांनी सांगितलं होतं की 2च वर्षामध्ये मी या भागामध्ये निळवंडे धरणाचं पाणी आणतो. त्यांची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांची सर्व प्रकारची सत्ता आहे. एवढं असताना देखील 5 वर्षामध्ये मी ठीक आहे एखादं ते भांडले असते पण प्रश्न सुटला नसता तर भाग वेगळा, परंतु या निळवंडे धरणाच्या संदर्भात इतर तालुक्याचे आमदार असतील ही जी भूमिका घेतात त्याच्या प्रकारची आक्रमक भूमिका घेण्यामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार निश्चितपणे कमी पडलेले आहेत. मग ती रस्त्यावरती असो किंवा विधानसभेमध्ये असो किंवा मंत्रालयामध्ये असो, या निळवंडे धरणामध्ये यांच्याकडे सत्ता असताना कुठल्याही प्रकारचं पाठपुरावा या लोकांच्यासाठी आमदार करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेले आहेत. येत्या 18-19 तारखेला मीच आता हा प्रश्न हातामध्ये घेऊन एकतर संगमनेर कार्यालयामध्ये किंवा या ठिकाणी राहुरी फॅक्टरी तर रास्ता रोको किंवा तिथं संगमनेरच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. कारण अकोल्या भागामधले लोकप्रतिनिधी हा याच्यामध्ये जर टाळाटाळ करत असतील, वेळ काढूपणा करत असतील तर या भागातल्या लोकांच्या 3-3 पिढ्या गेल्यात. आता धरण बांधून तयार आहे, पण कालवे व्हायला आता जर एक वेळ वेगवेगळे जर का नाटकं त्या ठिकाणी निघत असतील तर हा राहुरी तालुक्यातल्या लोकांनी पण किती सहनशीलता ठेवावी हाही मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आता आमची सहनशीलता संपलेली आहे. येत्या 18, 19 किंवा 20 तारखेला मोठं आंदोलन या राहुरी तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी त्या ठिकाणी आपण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे माझं. कारण लोकांनी आता प्रत्येक वेळी काही ना आशा लागली की काही ना काही फाटा फुटतो. आता अकोल्यातल्या लोकांनी जर आमदारांनी जर वेगळं पाईपलाईनद्वारे पाणी द्या म्हणत असतील, आता सगळं झाल्यानंतर शेवटी असं परत काहीतरी ते तांत्रिकदृष्ट्या पाईपलाईननी कालवे करणं फिजिबल नाही. त्याला खर्च कुठल्या कुठं जातो, ते पाणी येईल नाही, त्याची मेंटेनन्स असेल, भानगडी असतील, हे कुठल्या कुठं काहीतरी विषय खळपुट काढायचं. आता मात्र शेवटी पाणी मिळण्याची वेळ आलेली असताना आता राहुरी तालुक्यातले लोकही त्या ठिकाणी शेतकरी स्वस्त बसणार नाहीत. मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभा करण्याचा आमचा मानस आहे की सरकारी यंत्रणा वापरून अकोला तालुक्यातले कालव्यांची कामं लवकरात लवकर चालू करावी हा संदेश देण्याकरता 19 किंवा 20 तारखेला मोठं आंदोलन या ठिकाणी या भागातल्या जनतेच्या वतीनं मी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन करणार आहे. तर राहुरी तालुक्यातील पश्चिम भाग आणि उत्तरेचा जो दुष्काळी पट्टा आहे यामध्ये पाणी, चारा आणि लोकांना रोजगार मिळवण्यासाठी राहुरी तालुका पंचायत समिती आणि सभापती, उपसभापती आणि राजेदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यामध्ये दुष्काळामध्ये जनावरांना चारा आणि लोकांना पाणी टंचाई जी भासवत आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी पंचायत समिती स्तरावर आणि झेडपी स्तरावर जे काय आहे ते करण्यासाठी पंचायत समिती BDO आणि सर्व इतर अधिकारी या दौऱ्यामध्ये सामील झाले आहेत. या दौऱ्यामध्ये विशेषतः लोकांच्या हाताला काम आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर मानलेला आहे. तो हा प्रश्न सोडवण्यासाठी राजेदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि त्यांचे सर्व पदाधिकारी जातीने हजर राहून लोकांच्या समस्या जाणून घेतात. यावर येणाऱ्या 17 तारखेच्या GP हा विषय प्रकर्षाने मांडण्यासाठी हा नियोजित दौरा आयोजित केला आहे. राहुरी पंचायत समितीच्या वतीनं आणि राहुरी नगरपालिकेचे अध्यक्ष फौजदार तनपुरे यांच्या वतीनं आज जो दुष्काळ पाहणी जो कार्यक्रम जो आमच्या तालुक्यात गावी ठेवला होता त्यामध्ये आमच्या गावातील ज्या बऱ्याचशा रस्त्याच्या समस्या आहे, त्याच्यानंतर निळवंडे पाण्याबाबतीत सुद्धा आज इतके वर्ष झाले तरी अजून धरणामध्ये जे कालवे करायचे राहिले ते कालवे सरकारने केले नाही. त्याचप्रमाणे सरकारी जे कामकाज आहे आमच्या तालुक्यात गावामध्ये कुठल्या प्रकारे केलं जात नाही. आमचे रस्त्याचे प्रश्न आहे, घरकुलाचे प्रश्न आहे, त्यानंतर शौचालयाचे सुद्धा प्रश्न असे पडून राहिलेले. तर या बाबतीत
शासनाने याकडं जास्तीत जास्त लक्ष देऊन आमच्या गावात ज्या पाणी पुरवठा योजना असतील, पाणी पुरवठाच फक्त आमची व्यवस्थित चालू इथं आमचं गाव याचं 20% बागायत असून 80% जिरायते. तर जनावरांना चाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर या चाऱ्यासाठी सरकारने प्रत्येक डुई जनावरामागं 100 रुपये रोजाप्रमाणे जर पैसे दिले, बँकेच्या खात्यात वर करावं, ही छावणी न काढता पुढं डेपो न काढता याचे पैसे आम्हाला रोख स्वरूपामध्ये बँकेच्या आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावं, असं मी आमच्या तांदळाच्या गावाच्या वतीनं असं मी शासनाला विनंती करतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.